आज आहे माझ्या पार्थचं बर्थडे आणि त्यासाठी छोटंसं सेलिब्रेशन करायचं होतं म्हणून मी तर बलून्स वगैरे घेऊन आले होते। आता हे बलून्स फुलवताना तर कोणी माझी मदत केली नाही, पण मी रेडी होण्याच्या पत्र इथं बाप लोकांना असं काही रचून ठेवलं होतं। आता हे रचवायला पटपट मी करतो तू करतो असं करत होते। मग त्यानंतर त्यांचं रचलेलं सगळं काढून मी रेडी होऊन येऊन पटकन इथं जे काही मला डेकोरेट करायचं होतं ते करून घेतलं। असा काहीसा दिसत होता, तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा। थोडेसे बलून उरले होते तर तेही टेबलला वगैरे लावून घेतले। त्यानंतर आता राहिलं होतं त्याचं औक्षण वगैरे करायचं, कारण हे सगळं नेहमी मी सकाळी करत असते जेव्हा ते स्कूलला जातात ना त्याच्या आधीच करत असते। पण यावेळेस तो त्याच्या मामाकडे होता म्हणून मी संध्याकाळी करायला घेतलं होतं। मी आणि अवनीने दोघांनी मस्त असं त्याचं औक्षण करून घेतलं। आता औक्षण करताना इतकी घाई करत होता कारण त्याला केक पटकन कट करायचं होतं, कारण त्याचं फेवरेट चॉकलेट केक मागवलं होतं मी। तरी तो पटकन केक वगैरे कट करून घेतलं। केक वगैरे कट झाल्यानंतर सर्वात आधी त्याने त्याच्या बहिणीला खाऊ घातलं। आता एरवी कितीही भांडू पण काहीतरी स्पेशल असलं की एकूण-एकाचीच आठवण येते, त्यांना हे बघून मला खूप मस्त वाटतं। त्यानंतर सर्वांनी एकूण-एकाला केक वगैरे खाऊ घातलं। त्यानंतर अवनीने जे गिफ्ट बनवून ठेवलं होतं काल त्याच्यासाठी ते त्याला दिलं। आता ते बघून तो मनातल्या मनात खुश तर झाला होता, पण वरी तिला दाखवत नव्हता। तिला म्हणत होता इतकंच केलीस, अजून थोडे चॉकलेट्स घालायचे न्यायच्यात असं म्हणून तिला चिडवत होता। त्यानंतर त्याने तिचे थोडेसे लाड वगैरे केले। मग ते झाल्यानंतर असं काही तर खुश होत होता तो। आता त्याला असं काही मस्ती करायला खूप जास्त आवडते। मग त्या झाल्यानंतर लगेच त्या दोघांचे थोडेसे फोटोज वगैरे क्लिक करायचे होते आणि फोटोज क्लिक करताना माझा पार्थ खूप जास्त मस्ती करतो। आता त्या दोघांचे कसेबसे करून 4 फोटोज काढल्यानंतर त्याच्या पप्पासोबत पण थोडेसे फोटोज काढले। तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते। चलो बाय।